जय जय करुणामूर्ति दयाळा, जय जय श्रीपादा, जय जय सद्गुरु अनाथनाथा, जय जय श्रीपादा, जय जय करुणामूर्ति दयाळा, जय जय श्रीपादा, जय जय सद्गुरु अनाथनाथा, जय जय श्रीपादा। कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पुंडलीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरु योगीराज श्री मामा महाराज की जय, सद्गुरु माता श्री ताई महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे, आणि हृदय स्वयंवची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसेची। 9वा अध्याय भगवद्गीतेचा, जो राजविद्या राजवैल्य योग म्हणून प्रसिद्ध आहे, त्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकावरची मांडणीची टीका आहे। त्यातली 49 खूप भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी जे मर्म सांगितलेले आहे ते मर्म अभ्यास योगच आहे। त्या मर्माला भक्तियोग म्हणतात। त्याच मर्माला, त्याच कृपालनाला 9व्या अध्यायामध्ये त्यांनी राजविद्या राजवैल्य म्हटलं आणि माऊलींना भगवंतांचं ते विगत सांगायचं। दुसरा श्लोक आहे की राजविद्या राजविद्यम पवित्रम इदम, हे जे भगवंत म्हणतात सांगितलेलं ती राजविद्या, ते राजवैल्य, ते पवित्र आहे आणि उत्तम आहे। राजविद्या याचा अर्थ सर्व विद्यांची सम्राज्ञी, सर्व विद्यांचा राजा, सर्व विद्यांची सम्राज्ञी असा एक राजवैल्य, जे अत्यंत गुह्य म्हणून ठेवलेलं आहे, जे विशिष्ट अधिकारी लोकांशिवाय कोणाला दिलेलं नाही, ते राजवैल्य। राज महत्वाचं, अत्यंत वेगळं ठेवलेलं असं गुह्य, गुप्त धन आणि पवित्र, हे पवित्र आहे। ज्याला ही राजविद्या प्राप्त होते, राजवैल्य प्राप्त होतं, तो पवित्र होतो। ते म्हणतात एवढंच नाही, प्रत्यक्षावगमन, हे प्रत्यक्ष अनुभूतीला येणार, नुसतं भगवंत सांगतात एवढ्यावर नाही, ते प्रत्यक्ष अनुभूतीचा मार्ग आहे। धर्म्यम, धर्माला धरून आहे, सुसुखम, अत्यंत सुख देणार आहे, आणि कर्तुमव्ययम, म्हणजे ते कधी संपत नाही, अव्यय आहे, निरंतर आहे ते सुख प्राप्त होणार त्यातून। आता एवढी महत्वाची राजविद्या, एवढं महत्वाचं राजविद्या, हे पार्थाला सांगतात भगवंत केव्हा, तर ते 9व्या अध्याय, आधी 8 अध्याय झाले। 6व्या अध्यायामध्ये अभ्यास योग सांगितला त्यांनी, पण या अभ्यास योगामध्ये त्यांनी इतरही मतांचा परामर्श संकेताने घेतला। सिद्ध मार्ग सिद्ध मतही संकेताने
दाखवलं. पण मतत्रयी काय आहे आणि आम्हाला जी मान्य आहे ती मतत्रयी कशी आहे हे 9व्या अध्यायात प्रत्यक्ष उघड करून सांगितले. ही जी उभी घेतलेली आहे सेवेसाठी की मोठके गुरुमुखी हृदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंपाची असे, ही जी प्रक्रिया आहे प्रत्यक्ष पाहावं लागेल असे आपल्याची ही प्रक्रिया मतत्रयीच्या अनुग्रहाची शक्तिपथाची स्पष्टपणे तिथे त्यांनी भेद दाखवले आणि हे दाखवलेलं आहे की राजविद्या राजवीय ज्याला भगवंत म्हणतात तो हा मतत्रयीचा अनुग्रह आहे. दुसरं काय ती कृपा प्रणाली जी आम्ही मुख्य म्हणून मान्य केली होती 6व्या अध्यायामध्ये तीच आता स्पष्टपणे सांगतात आणि ते 9व्या अध्यायामध्ये ती स्पष्टपणे मतप्रणाली मांडली आणि 12व्या अध्यायामध्ये ती ज्याला प्राप्त झाली त्याची लक्षणं सांगितली. आता महत्वाची काय आहे ही विद्या, ही महत्वाची यासाठी आहे की ती दुर्मिळ होती. लोपले ज्ञान जगी इथं नेणारी कोणी अशी स्थिती कलियुगात झाली होती आणि भगवंतांच्या अवतार काळाच्या वेळेलाही तीच होती स्थिती. ही विद्या जी वैदिक आहे जी भगवंतांपासून आलेली आहे प्रत्यक्ष अशी ही कृपेची प्रणाली लुप्तप्राय झाली. त्याही वेळी ती फक्त राजे लोकांमध्ये प्रचलित होती. जे राजे राज्य अलिप्ततेने करायचे, भगवंतांना साक्षी मानून भगवंतांना सगळी त्यामध्ये फल प्राप्ती जी होईल ती अर्पण करून राज्य करणारी अशी ती मंडळी होती. तुम्ही त्या पुराणांमधल्या सगळ्या राजांचं वर्णन ऐकलं वाचलं तर लक्षात येईल हे सगळे राजे कोणीही घरात नेले कोणी नाही. एका विशिष्ट वयोवस्थेपर्यंत त्यांनी आपला राज्यकारभार केला, योग्य उत्तराधिकाऱ्याच्या हाती सोपवला आणि हे वनामध्ये वानप्रस्थ स्वीकारला. मग तिथे तप करतात भगवंतांची प्राप्ती करून घेत भगवंतांच्या प्रेमामध्ये तल्लीन होत दिलं ठेवला. सगळ्या राजांची ही कथा आहे. अगदी जो धृतराष्ट्र पण याच पद्धतीने शेवटी त्यांनी ध्येय ठेवला, भगवंतांच्या चिंतनातच ध्येय ठेवला. आता ही जी पद्धत होती कृपा प्रणालीची ती या राजांना प्राप्त होत होती, राजांकडूनच राजांकडे जात होती. ती राजांची विद्या झाली होती म्हणूनही त्याला राजविद्या म्हणली. आणि त्या राजांनी जसं राज्यातली काही गुप्त माहिती कोणाला देत नाही इतर राजांशिवाय तसं ती गुह्य ठेवली होती विद्या म्हणूनही त्याला राजविद्या काही त्याचं आहे. भगवंतांनी पाहिलं की या विशिष्ट राजे लोकांमध्ये आणि काही मोठे महात्मे आहेत ऋषी मुनी आहेत त्यांच्याशिवाय ही विद्या आता लुप्तप्राय झाली. समाजामध्ये उत्तम अधिकारी आहेत अजूनही, त्या काळात भरपूर प्रमाणात होते. त्यांना ही विद्या कधी मिळाली? कारण ही मुख्य अधिकार याचा सांगितला उत्तम अधिकारी जो असेल ज्याच्यापाशी प्रचुर शुद्ध पुण्य असेल, जो भगवंतांच्या प्राप्तीसाठी उतावळे झालेला असेल, मुमुक्ष असेल त्याच्यासाठी ही विद्या सांगितली. मग असे आणखी आहेत ना त्यांच्यासाठी ही विद्या मुक्तपणे आपण द्यावी म्हणून पार्थाच्या निमित्ताने त्या राजविद्येची सगळ्या अंगांची सांगोपांग माहिती निमित्त पार्थाची. म्हणूनच तो संजय म्हणतो संजय म्हणे राया ते तो सांगतो की सहजे ब्रह्मरसाची परगुणे केली अर्जुना लागे नारायणे की त्याची अवसरे पावणे पात्र. ब्रह्मरसाचं पारण भगवंतांनी पार्थासाठी केलं, तुमच्या आमच्यासाठी. पण एखाद्याच्या घरी पारण असेल आणि कोणी अतिथी दारात आला तर त्यालाही त्याचा आस्वाद मिळतो, प्रसाद मिळतो. तसं तुम्हा आम्हाला झालंय. योगायोगानेच आम्ही यांच्या दारात आलो आणि मला ऐकायला मिळतंय माझ्याकडून तुम्हाला ते सांगता येतंय, मला बघायला मिळतंय आणि तुम्हाला सांगतोय त्यामुळे तुम्हाला यायला मिळतं. असं हे ज्ञान पवित्र आहे, उत्तम आहे,
सुख देणारा आहे, प्रेम स्वरूप करून सोडणारा आहे, भगवत रूप करून सोडणारा आहे. म्हणून ते महत्वाचं आहे. माऊली सांगतात की ही राजविद्या प्राप्त कशी होते. एका ओळीमध्ये त्यांनी पूर्ण प्रक्रिया सांगितली की मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंची असे. जे गुरुमुखातून निघतं ती विद्या, ते ज्ञान, ते प्रत्यक्ष दिसतं. आता पहा, हे जर नुसतं ज्ञान असतं तर ज्ञान ही दिसण्याची गोष्ट नाही. सद्गुरूंनी शिष्याला नुसतं ज्ञानच दिलं असतं तर ते ज्ञान त्याला दिसलं नसतं, दिसत नाही. आता हे देखील कसं आहे की हे शब्द घेणं संवाद होतं. हे ज्ञान शब्दांनी देत नाही, ते हृदयातलं ज्ञान त्याच्या हृदयात देत आहे. जिथे शब्दांनी देखील सांगितलेलं ज्ञान हे ज्ञान आहे, शिष्याला लवकर कळत नाही. तो उपदेश ज्ञानाचा आहे, ते महावाक्य दिलंय त्यांनी हे लवकर कळत नाही, तेही समजून सांगावं लागतं. तिथे शब्दांशिवाय जर ज्ञान दिलं तर ते कुठे कळणार आहे शिष्याला. पण माऊली इथे स्पष्ट प्रयोग करतात की मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे आणि हृदयी स्वयंपची असे, प्रत्यक्ष पाव लागे तैसे आपणासे. ते म्हणतात ते मोटक आहे ज्ञान आणि गुरुमुखाने उदय जत दिसे. दोन शब्दप्रयोग माऊलींनी असे केले की त्या शब्दप्रयोगामधून हे ज्ञान नुसतं ज्ञान नाही, ते सप्रेम आहे, प्रेमयुक्त आहे, हे कळून. पहिला शब्द त्यांनी घातला मोटके. मोटके म्हणजे स्पष्ट. स्पष्ट माऊली सांगतात मोटकी निज ज्ञानाची पहाट फुटे. निज ज्ञानाची स्पष्ट पहाट फुटते, तसा हा मोटके शब्दाचा मोटके म्हणजे स्पष्ट. ते तुम्हाला ज्याचा म्हणजे प्रत्यक्ष कळेल, अंदाज येईल असं. अंदाज पंचे नाही की अहो तिथं काय आहे, ते समोर काय येत आहे, कोणी म्हणायचं पुत्र, कोणी म्हणत नाही ते वानर येत आहे, असा अंदाज पंचे नाही. प्रत्यक्ष स्पष्ट दिसत आहे म्हणून म्हटलं मोटके. आणि गुरुमुखे उदय जत दिसे. उदय जत दिसे, उदय पावताना दिसत. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्योदय होताना पहिल्यांदा त्याची लाली उषा, उषा येते, उषा काल त्या उशेच्या पाठोपाठ सूर्योदय. ते सूर्यबिंब जसं 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 वर येतं तसं यायला लागल्यापासूनच ते स्पष्ट दिसायला लागतं सूर्यबिंब. ते तेजमय आहे. असं आपण कधी करतो का, कोणाला दाखवतो का की बॅटरी घेऊन हे बघ रे सूर्यबिंब, काही गरज नाही. ते स्वतःच तेजमय आहे आणि स्पष्ट आहे. म्हणून माऊलींनी म्हटलं मोटक. ते मोटक आहे. जसं सूर्य उगवतो तो स्पष्टपणे उगवतो, तसं हे जे प्राप्त होणार आहे गुरुमुखातून ते स्पष्ट दिसतं, कळतं. आणि गुरुमुखे उदय जत दिसे. गुरुमुखे उदय जत दिसे म्हणजे काय? आपल्याकडे घर कुठल्या मुखाने आहे याचं सांगण्याची पद्धत. काही जण म्हणतात आमचं घर पूर्वाभिमुख आहे, काही जण म्हणतात दक्षिणाभिमुख आहे. याचा अर्थ काय? ते घर दक्षिणेकडे तोंड करून उभे असं नाही, घर पूर्वेकडे तोंड करू नये असं नाही. त्याचा अर्थ असा आहे की घरात राहणारा माणूस जेव्हा बाहेर पडतो त्या दरवाजातून, तेव्हा बाहेर पडताना त्याचं तोंड ज्या दिशेला होतं त्या दिशेला अभिमुख आहे घराचं. बाहेर पडताना आपलं तोंड जर दक्षिणेला होत असेल तर म्हणायचं की दक्षिणाभिमुख आहे. तसं हे म्हणतात गुरुमुखे. गुरुमुखेचा एक अर्थ माऊलींना अभिप्रेत आहे की गुरूंना अभिमुख शिष्य झालेला आहे. हा शिष्य गुरूंच्याकडे तोंड करून बसलेला आहे. त्याला गुरु समोर आहे, सद्गुरु समोर आहे. सद्गुरु समोर असल्याशिवाय त्या अनुग्रहामध्ये गुरुमुखातून जे येताना दिसतंय ते कळणार नाही ना. म्हणून हा शिष्य, हा साधक गुरूंना अभिमुख आहे. हेही त्यातनं माऊलींना दाखवायचं. गुरुमुखे गुरूंना अभिमुख झालेला.
आता पहा, ही जी अनुग्रहाची प्रणाली आहे ही इतकी विलक्षण आहे की याला देश काल स्थलाचं बंधन नाही. सद्गुरूंची आणि शिष्याची जर प्रत्यक्ष भेट झाली आणि ती भेट झाल्यावर अनुग्रह झाला समोरासमोर बसून तर ठीक आहे. पण काही वेळेला गुरूंची शिष्याची भेट होऊ शकत नाही. गुरु एका देशात, शिष्य एका देशात, किंवा गुरु एका ठिकाणी, शिष्य दुसऱ्या ठिकाणी. अशा वेळेला मग काय व्हावं? अनुग्रह व्हावा का नाही? तर शास्त्र सांगतं की या अनुग्रहाला तशी बंधनच नाही. शिष्य चंद्रावर असला आणि गुरु पृथ्वीवर असला तरी त्याला दीक्षा मिळते. कारण याला स्थळ काळ वेळेचं बंधन नाही, त्याच्या मर्यादा नाही. मग अशा वेळेला शिष्याने गुरुच्या अभिमुख कसं काय असावं? कारण गुरु कुठेतरी एका गावी बसलेले, शिष्य एका गावी बसलेले. तर शास्त्राने असा खुलासा केलाय त्याचा की अशा वेळेला शिष्य त्याच्या घरी जरी बसला आणि कुठल्याही दिशेला तोंड करून बसला तरी तो गुरूंसमोरच बसल्यासारखा असतो. कारण हे सद्गुरु तत्व सर्वव्यापी, सर्वत्र व्यापून आहे. त्या तत्वाशिवाय रिकामी जागा नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी तो शिष्य बसलाय तिथे कणाकणात ते सद्गुरु तत्व आहे. त्यामुळे कुठल्याही दिशेला त्यांनी तोंड केलं तरी सद्गुरु समोरच आहे. जसं काल्याच्या लिलेच्या वेळेला भगवंतांनी सर्व सवंगड्यांना असं बोलवलं होतं, आपल्याला कमळासारखी रचना केली. प्रत्येकाला असं वाटत होतं की भगवंत माझ्या समोर आणि आपल्या हातातला काल्याचा घस मलाच देत आहेत. कारण भगवंत कसं आहे, सर्वतोमुख, सर्वत्र पाणी, सगळीकडे त्यांची मुख आहे, सगळीकडे त्यांचे हात आहेत, सगळीकडे त्यांचे पाय आहेत, ते सगळीकडे आहेत. तसं सद्गुरु तत्व हे सर्वत्र व्यापून असल्यामुळे तो शिष्य कुठेही बसला, कुठल्याही दिशेने बसला तरी तो सद्गुरूंकडेच मुख करतो. म्हणून एकाने मामांना विचारलं होतं की मामा, परगावी आम्ही असताना पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा बसतो साधनेला ना, सूर्योदय झालेला नसतो. परगावी दिशा साधारणपणे त्या सूर्यावरनं कळते. अशा वेळेला दिशा कळत नाही. मग दक्षिण दिशा कशी टाळावी साधनेला बसताना? मामा म्हणाले की गटाटोप सांगितला कोणी तुला करायचं? सद्गुरूंचं स्मरण कर आणि कुठल्याही दिशेने मुख करून बस, सद्गुरूंच्या समोरच. भावना अशी ठेव की सद्गुरू माझ्या समोर विराजमान नाही. एवढं केलं की झालं. तसं इथे मोटके गुरुमुखे उदय जतन, असं ते मोठक साधन धन, समाधी धन, कृपाधन जे आहे ते स्पष्टपणे गुरुमुखातून उदय पावताना दिसतं. म्हणजे काय होतं? शिष्य जर सद्गुरूंच्या त्यावेळेला समोर असेल आणि त्याने जर बारकाईने सद्गुरूंचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की अशा वेळेला, या दीक्षेच्या वेळेला, अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू अंतर्बाह्य प्रेममय झाले. त्यांच्या हृदयामध्ये त्या प्रेमशक्तीचा आविर्भाव होतो आणि तो इतका तीव्र आणि दिव्य असतो की त्यांचं सर्वांग प्रेममय. त्यांच्या सर्व शरीरांमध्ये ते प्रेमाची भाषा दिसायला लागते. ते काही बोलले नाही तरी त्यांच्या नेत्रांमधून प्रेम पाहत, त्यांच्या चेहऱ्यामधनं प्रेम प्रकाशत असतं, प्रेमाचा प्रसार होत असतो, प्रेम प्रसार पाहत असतो. ते काही बोलू नको, त्यांच्याकडे बघूनच अंतःकरणामध्ये प्रेम दाखवलं शिष्य. म्हणून माऊलींनी म्हटलं की उदय जर दिसेल असं प्रेम दिसतं, अनुभवाला येतं म्हणून सांगतात. म्हणून शब्द प्रयोग केला दिसेल. जो उत्तम अधिकारी असतो त्या उत्तम अधिकारी शिष्याला तर आणखी सूक्ष्म अनुभव येतात. नुसती ती त्यांच्या शरीरावरची प्रेमाची भावना तेवढीच अनुभवत नाही, त्या प्रेमाची साकारता तो अनुभवतो. तो प्रेम साकारत त्याचे. सद्गुरु ताईंच्याच आयुष्यात घडलेला प्रसंग त्यांनी एकदा सांगितली होती ना, मी प्रत्यक्ष नव्हतो त्या. ताई टांझानियाला गेल्या होत्या
आणि अचानक त्यांनी तो दौरा ठरवला, अचानक आपल्या दृष्टीनं. पण त्यांनी नंतर सांगितलं, मला भगवंतांनी सांगितलं होतं की तिथे जा, तिथे एक भक्त आहे आपली तुमची, तिचा उद्धार करायची वेळ आली म्हणून ताई तिथे. आता ज्यांच्याकडे त्या उतरल्या ताई त्यावेळेला, त्यांच्या घरी अचानक ताई येण्याच्या 2 दिवस पूर्वी अचानक एक आफ्रिकन मुलगी, त्या आफ्रिकन राजघराण्याशी संबंध होता तिचा, ती घर शोधत 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 तिथे आली. आणि तिने विचारलं की इथे कोणी ताई म्हणून येणार आहेत का. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रीयन लोकांना थोडाफार काय त्यांनी सांगितलं होतं, त्या व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हतं की ताई येणार आहेत म्हणून. आणि ही आफ्रिकन मुलगी ती कशी काय विचारते म्हणून त्यांनी तिला विचारलं की तुम्हाला ताई माहिती आहेत का कोण आहे. ते म्हणाले नाही, मी कधीच पाहिलं नाही. तुम्हाला कोणी निरोप दिला का. ते म्हणाले नाही, मला कोणीच निरोप दिला नाही. यांनी विचारून तुम्हाला कळलं कसं, तुम्ही आलात कसं इथे. तर ती मुलगी रडायला लागली. ती म्हणाली की मी मीराबाईंची भक्त आहे, मला लहानपणापासून मीराबाईंचं खूप आकर्षण आणि मी जिथून शक्य होईल तिथून मीराबाईंसंबंधी सगळी माहिती जमा केली आहे, त्यांचं साहित्य जमा केलं आहे. त्यांचं एक मला चित्रही मिळालं, तर ते कल्पना चित्र जरी असलं तरी त्याला ती मीराबाई समजली. त्यांची मी भक्ती करते, मला त्यांच्याकडे बघितलं की रडू आवडत नाही, अश्रू पाजरायला लागतात, अष्टसात्विक भाव दाखवून येतात आणि मला सुचत नाही काय चाललंय, समजत नाही काय चाललंय. तर आज म्हणाली मला पहाटे मीराबाई माझ्या स्वप्नात आल्या. पहिल्यांदाच त्यांना मी स्वप्नात बघितलं आणि त्यांनी सांगितलं की बाळ, तुझी भावना तुझी भक्ती आम्ही जाणतो आणि आम्ही तुझ्यासाठी तुझ्या अनुग्रहासाठी इथे येणार आहोत परवा. तिने विचारलं कुठे येणार आहात तुम्ही, मला कसं कळेल. मग त्या मुलीला यांनी स्वप्नामध्ये पत्ता सांगितला, रस्ता दाखवला, ते घर दाखवलं आणि म्हणाले तिथे जाऊन विचार की ताई आले कधी येणार आहे. आणि त्या ताई म्हणजे आम्ही जाऊ असं मीराबाईंनी सांगितलं. म्हणून ती शोधत आली. 2 दिवसांनी ताई आल्या. तिला त्यांनी सांगितलं तर अमुक वेळेला येणार आहे. ती आली. ती जी दारातून आत आली, ती जसं खूप दिवसांनी एखादं लेकरू आईपासून दूर राहिलेलं असेल जसं धावत येईल तशी ती धावत आली. ताई हसत उभ्या होत्या हॉलमध्ये त्यांच्या पायाला तिने घट्ट भेटून आणि तिने वर पाहिलं तर तिला ताईंच्या जागी दिसला प्रत्यक्ष. आणि तिने विचारलं की आता माझा उद्धार कधी करणार. ताई म्हणाले आत्ता इथे. आणि समोर बसून घेतलं ताई. आणि ज्या वेळेला दीक्षा झाली त्या मुलीने अनुभव असा नंतर सांगितला ताईंना की मला तुमच्या जागी भगवंत आणि राधाजी दिसले. मग भगवंतांच्या जागी राधाजी दिसायला लागल्या, राधाजींच्या जागी मीराबाई, मीराबाईंच्या जागी तुम्ही दिसलात आणि तुमच्या सबंध शरीरातून एक दिव्य तेज फाळून वर आलं. ते तुमच्या मुखातून माझ्याकडे आलं आणि त्यातून प्रत्यक्ष मीराबाई साकारल्या माझ्या हृदयाची. अशी तिला दीक्षा झाली. तर माऊली जे सांगतात की मोठ्या काही गुरुमुखे हृदय न दिसे, हृदय जातात दिसे आणि हृदय स्वयंपाची असेल. तिच्या हृदयामध्ये मीराबाई होत्याच. तिच्या भावभक्तीने ती रोज मानस पूजा करतच होती. तरी देखील त्या मीराबाई ताईंच्या मुखातून तेजाच्या रूपाने निघाल्या आणि तिच्या हृदयात प्रवेश झाल्या आणि तिने प्रत्यक्ष अनुभवलं. आणि नंतर तिला त्या प्रेमलक्षणा मुक्तीच्या क्रिया सुरू केल्या. सगळ्या प्रेमलक्षणा मुक्तीच्या क्रिया. तिला अष्टसात्विक भाव जागृत झाले, आनंदाने नाचायला लागली, ती रडायला लागली, ते रडता रडता बेशुद्ध पडली. सगळे अष्टसात्विक भाव मुक्तीची लक्षणं तिच्या ठिकाणी दिसली. असा उत्तम अधिकारी जर कोणी असेल, काय तिचे पुण्याई असावी का टीनानाथ काय पुण्याई तिची विलक्षणता की त्या टीनाला अशा पद्धतीची दीक्षा झाली. ही प्रेमलक्षणा भक्तीची दीक्षा किंवा मतत्रयीची दीक्षा ही सोपी नाही. ती उत्तम अधिकाऱ्यांशिवाय कोणाला प्राप्त होत नाही आणि अनायसे प्राप्त झाली
या ओळीत सांगितलेला वर्णन बरोबर तिथे अनुभवला, या ओळीचाच अनुभव आहे. माऊली जे म्हणतात की प्रत्यक्ष खावं लागे तैसे अपयसे. हृदयामध्ये भगवंत असतातच त्याच्या उत्तमाधिकाराच्या, प्रत्येकाच्याच आहेत, पण त्याच्या तर असतातच असतात. कारण पूर्वजन्मीची काहीतरी त्यांनी उपासना केलेली, काहीतरी पुण्य असतं त्याच्याकडे. त्या पुण्यामुळे त्याच्या हृदयामध्ये तो भगवंतांचा वास असतो. पण जेव्हा सद्गुरूंकडे करून ती दीक्षा होते त्यावेळेला ती सद्गुरूंची प्रेमशक्ती भगवत रूपात प्रवेश करते त्याच्या हृदयात, आणि हृदयातले भगवंत आणि ते भगवंत एक होतात, आणि मग त्या भगवंतांचा अनुभव त्यांच्या प्रेमाचा अनुभव आहे. म्हणून माऊली सांगतात प्रत्यक्ष पाहावं लागेल. ते म्हणतात ही सांगोवांगीची गोष्ट नाही, प्रत्यक्ष पाहावं लागेल, प्रत्यक्ष प्राप्त व्हायला लागतं. पावणं म्हणजे प्राप्त होणं, पण फुकट प्राप्त, काही कष्टाशी, अनायासे प्राप्त. एखाद्याने खूप कष्ट केले आणि कष्ट करून त्यांनी भाजी भाकरी त्यातनं मिळवली आणि त्यांनी ती ग्रहण केली, त्याला भाजी भाकरी मिळवली, त्याला खावली नाही. पण एखादा बसलाय शांतपणे भगवंतांचं चिंतन करत आणि भुकेच्या वेळेला कोणीतरी अनायासे त्याच्या हातात पंचपक्वान्न ग्रहण करा, ते खावलं, त्यांनी मिळवलेलं नाही. तसा हा अनुग्रह खावलेला आहे, हा मिळालेला नाही. कारण हा मिळावा अशी पात्रताच नाही कोणाची, तो करुणेने मिळणारा आहे. उत्तम अधिकाऱ्यावर करुणा होते त्यांची, भगवंतांची, म्हणून सद्गुरूंकडून तो मिळतो. असा तो फावलेला आहे. माऊली म्हणतात ते फावला आहे, त्याला सांगावं कळावं लागत नाही वेगळं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायला लागतो. आणि तो देखील कसा अपयश आहे, आपोआप काही न करता. त्याला भगवंतांचं नाम घ्यावं लागत नाही, भगवंतांचं स्मरण करावं लागत नाही, अनायासे त्याच्या हृदयामध्ये ते प्रेम टाकत नाही. अनिवार्य प्रेम, इथे तो अडूच शकत नाही. ती सगळी भक्तीची लक्षणं त्याला ती शिकावी लागत नाही, ती आपोआप त्याच्या ठिकाणी प्रकट होतात. म्हणून माऊली म्हणतात अपयश आहे याची, आपोआप ते खावं लागेल. असा हा जो विलक्षण अनुग्रह आहे, हा अनुग्रह प्रेममय असल्यामुळे, अमृतमय असल्यामुळे तो ज्याला प्राप्त होतो त्याला हळूहळू तो प्रेमरूप अमृतरूप करतो. तो साधक भगवत रूप होतो, प्रेमरूप होतो. भगवंतांमध्ये त्याच्यामध्ये प्रेमात द्वैत होतो, त्याला प्रेम सामरस्य किंवा रस सामरस्य, रसरूप होता, रसरूप होता, एकरूप होता, त्यात आपोआप निर्माण होतो. भगवंतांमध्ये आणि त्या साधकामध्ये काही भेद होत नाही. आणि म्हणून माऊलींनी सांगितलंय की अद्वैती अद्वैती त्या प्रेमाचा असा एक विलक्षण गुण आहे की त्या प्रेमामध्ये दोनपणा नसतो. ते प्रेमच मुळात अद्वैत आहे. व्यवहारात देखील ज्याच्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं, मनापासून प्रेम असतं आणि निस्वार्थ प्रेम असतं, त्याच्यात आणि आपल्यात आपण काही फरक समजत नाही. आपल्यासाठी जे जे करू ते आपण त्याच्यासाठी, त्याच्यातच माझ्यात काही येत नाही, की भावना आपोआप असते न सांगता. मग या भगवत प्रेमामध्ये तर ती अद्वैती भावना असतेच असते. ते ज्या क्षणी हृदयामध्ये जातं, सद्गुरूंच्या हृदयातून शिष्याच्या हृदयात, त्या क्षणी भगवंत आणि मी एक आहे, सद्गुरू आणि मी एक आहोत. आम्ही एकाच प्रेमाचे बनलेलो आहोत, एकाच प्रेमाच्या रसातून उठलेले आम्ही भिन्न पुतळे दिसत असलो तरी मुळात एक रसता एक आहोत. ही भावना कोणी न सांगता त्याच्या हृदयात आपोआप त्याच्या हृदयात. हे जे प्रेमरसाचं ऐक्य आहे, हे प्रेमरसाचं ऐक्य आपोआप हृदयामध्ये प्रकट व्हायला लागतं. म्हणून माऊली सांगतात सुरुवात त्याची मोठे गुरुमुखे हृदय घेतली. गुरुमुखातून ते प्रत्यक्ष घेताना अनुभव येतो, त्याचा प्राप्त होताना त्याचा अनुभव येतो, आणि जेव्हा प्राप्त होतं तेव्हा प्रत्यक्ष प्रेमलक्षणांची अनुभूती तो साध्य करायला लागतो. आता हे प्रत्यक्ष सद्गुरू आणि शिष्य समोरासमोर असले तर ते एकमेकांना बघणार आणि एकमेकांचे भाव त्यांना कळणार.
पण समजा नसले तर या शक्तीला अंत नाही, तिला तिच्या सामर्थ्याला अपरंपार सांगण्याची. ज्या कुठल्या देशी बसलेला असेल तो तिथे अनुभव येतो. मामांच्या चरित्रामध्ये असे एक मजेशीर हकीकत आहे. एक वारकरी संप्रदायातलं एक सद्गृहस्थ होतं. सज्जन, वर्षानुवर्ष वारी करणारे, सतत भगवंतांचं स्मरण करणारे, प्रत्येक गोष्ट त्यांना साक्षी ठेवून करणारे, भगवंतांना साक्षी ठेवून करणारे. मामा त्यावेळेला वारी करायचे आणि मग नंतर काही काळाने मामांनी वारी करणं सोडलं. तर मामांनी ज्यावेळेला वारी करणं सोडलं त्यावेळेला हे गृहस्थ बेचैन झाले की आता मामांची भेट होणार नाही. ते गृहस्थ मलाही भेटले होते. ते सांगायचे की मामा वारीत कुठे आहेत मला बरोबर कळायचं. अरे कसं काय कळायचं तुम्हाला? ते म्हणजे सुगंधाचाच होत आहे आणि तो कुठून येतोय म्हणून शोधत गेले की बरोबर मामा तर त्यांच्याच हृदयातून येत असत. या गृहस्थांना खूप अस्वस्थता वाटायला लागली की आता मामा भेटणार आहे, मामा भेटणार आहे, कसं करू शकतो? मामांबद्दल अत्यंतिक प्रेम अंतःकरणामध्ये. मग त्याने विचार केला की इतके वर्ष आपल्याला सुचलं नाही त्यांना अनुग्रह मागावा, त्यांची कृपा मागावी. आणि त्यांनी अनुग्रह केल्यानंतर मग मन आपलं आपोआप त्यांच्या स्मरणामध्ये राहील, आतून आपोआप त्यांचंच दर्शन होत राहील. हा मार्ग चांगला आहे. आणि म्हणून तो पुण्यात आला आणि मामांना येऊन म्हणाला की माझं खूप चुकलं, काय कर्म अडवायला मला माहिती नाही, पण ती दीक्षा मागायची बुद्धी झाली नाही मला त्यावेळेला. तर आता मी तुम्हाला शरण आलोय आणि अनुग्रह मला घ्यावा अशी माझी इच्छा आहे, आपण कृपा कराल का? मामा म्हणाले ठीक आहे, हरकत नाही. तो असं कर म्हणाले, एकादशीला आता पंढरपूरला जाशील आषाढीच्या, तर त्यावेळेला म्हणाले तू पहाटेच्या वेळेला जिथे मुक्कामाला थांबलाशील तिथेच बस, तुला अनुग्रह होईल. याने गृहस्थांना सांगितलं. पण पाहता पंढरपुरामध्ये पोचले, सगळे यांची दिंडी पोचली आणि नेमकं पहाटेच्या वेळेला याला जाग आणि तो विसरून गेला होता की मला मामांनी बसायला सांगितलं. जाग किती वाजता आली? 4 वाजता. मामांनी बसायला सांगितलं दीक्षेला 5 वाजता. तरी लक्षात नाही की आपल्याला 5 वाजता बसायचं. तर 4 वाजता जाग आली. याला वाटलं पहाट झाली, त्याला बाहेर प्रकाश दिसायला, त्याला वाटलं उजाडलाय म्हणून आपली वस्त्र विस्त्र घेऊन आंघोळीची तो थेट चंद्रभागेवर गेला. स्नान केलं. त्याचा नियम होता, स्नान केल्यानंतर ते गोपीचंदनाचे तिळे वगैरे लावून हरिपाठ करायचा. ते बाजूमध्ये आसन टाकायचं, तो चंद्रभागेचा हरिपाठ करायचा. आता हा बरोबर बसला ना, असणारे सगळं स्नान वगैरे आटोपून तो बरोबर 5 वाजता. आणि ज्या क्षणी बसला तो संकल्प कार्यशील झाला मामांचा आणि त्याला समोर पांडुरंग दिसायला लागले. त्या पांडुरंगांच्या जागी मामा आणि मामा हसत होते. अरे तू विसरलास ना सांगितलेलं, एवढं काय लक्षात ठेवत नाही, सगळी काळजी आम्हालाच करतो. आणि असा हसत हसत ते म्हणतायत आणि त्यांच्या शरीरातून तेज निघून यांच्या हृदयात प्रवेश करत आणि यांना ती दीक्षा झाली देवलक्षणा भक्तीची. उन्मत्त झाला त्या भक्तीने. कारण एवढं भाग्य की समोर पांडुरंग दिसले, भगवंत सद्गुरू दिसले त्यांच्या जागी, ते एकच आहे हे कळलं आणि त्यांचंच प्रेम आपल्याला प्राप्त झालंय. त्या वाळवंटामध्ये त्याला 3 तास साधन चालले आणि लोक त्याच्या भोवती जमा झाले की काय चाललंय. विलक्षण घटना, म्हणजे प्रत्यक्ष समोर असण्याची गरज नाही. आणि म्हणून माऊली सांगतात की दिसे, सद्गुरू तुम्हाला प्रत्यक्ष समोर दिसत असो नसो, त्यांच्या प्रेमलक्षणा शक्तीचा आविर्भाव दिसतो, कळतो. मोटके गुरुमुखे हृदय दिसे आणि हृदय स्वयंची असते. हे प्रेम, भगवत प्रेम भगवंतांनी त्या दीक्षेच्याच वेळेला दिलाय का? त्याला नाही. ज्याचा उद्धार करायचा असतो त्या भक्ताची योग्य वेळ येण्याची वाट भगवंत बघत. ज्या जन्मात उद्धार व्हायचा असतो त्याच्या काही जन्म आधीपासून ते त्याच्या सोबतीला असते, ते त्याच्या हृदयामध्ये असतात.
पण त्याला जाणवत नाही, कारण त्याची वेळ आली आणि त्याच्या हृदयात राहून त्याचा सांभाळ करत असतात सर्वतोपरी. म्हणून आपण साधक म्हणून आपण जर असा विचार केला तर आपल्यालाही बारकाईने विचार केला लक्षात येईल की आतापर्यंतच्या आयुष्यात आपले सद्गुरू भेटण्यापूर्वी आयुष्यामधले जे काही विकट प्रसंग आले त्या प्रसंगांमधून मला त्यांनीच सांभाळलं, मला भगवंतांनीच सांभाळलं. अनेक कठीण अवघड परिस्थितीमधून त्यांनीच मला हात धरून बाहेर काढले. आणि ज्या वेळेला कर्म साधने येतं, ज्या वेळेला ती वेळ येते दीक्षेची, त्यावेळेला ते प्रत्यक्ष दीक्षा देतात आणि त्या दीक्षा शक्तीचा, त्या प्रेमशक्तीचा जेव्हा हृदयात प्रवेश होतो, सद्गुरूंच्या हृदयातून शिष्याच्या हृदयात, त्यावेळेला त्या प्रेमशक्तीमुळे आतलं चैतन्य, भगवत चैतन्य ते प्रस्फुटित होते आणि त्यानंतर ते हृदयात असल्याचा अनुभव त्याला मिळवला. त्याच्या भाग्यानुसार भगवंत पुढे येऊन प्रकटतात, हृदयातून निघून बाहेर साकार प्रकटतात, सर्वत्र मीच आहे हे दाखवतात, त्याला प्रेममय करून सोडतात. जिथे बघावं तिथे लाली मेरे लाल की जिथ देखू तुझ लाल, जिथे पाहू तिथे भगवंत दिसतात. लाली मेरे लाल, लाल म्हणजे भगवंत, त्यांची लाली त्यांचा प्रकाश, त्यांचं प्रेम असं निदर्शन आहे की जिथे बघावं तिथे ते भगवंत त्यांचं प्रेमच दिसतं. जिथं देखू उतर लाल. एवढंच नाही, लाली देखन मैं गई मैं भी हो गई. त्यांचं प्रेम अनुभवायला मी गेले तर मी पण लाल. भगवंत नाही असे महात्मे आपला अनुभव सांगतात. एक मोठी सुंदर कथा मामा सांगायची. जहांगीर बादशहाच्या काळामध्ये, तो दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये, तो जहांगीर बादशाह त्या एका झरोक्यापाशी त्याच्या मुलीला लागण्याचा झरोका होता जाळीचा, आणि तिथे खिडकीसारख्या त्या झरोक्यापाशी तो बसला होता आसन टाकून. त्याचं सिंहासन तिथे मांडलं होतं. बाहेरून त्या किल्ल्यातून समोर येणारे जाणारे सगळे जे असायचे खाली ते त्याला दिसत होते. त्याला अचानक दिसलं की एक घोडेस्वार, त्याला ओळखीतात त्याने, त्याच्या त्या तिथले सुरक्षा दलाचे सैनिक होते त्यातला प्रमुख होते. तो घोड्यावरनं तो गस्त घालायला निघाला किल्ल्यात. त्या जहांगीराला तो दिसला. त्या घोडेस्वाराने डोक्यावर मंदिर बांधला होता गुलाबी रंगाचा. मी आधी पाहिला की इतका सुंदर गुलाबी रंग आजपर्यंत कधी मी पाहिला नाही. काय तो झळकतोय, शोभतोय तो मंदिर. साधा कापडी सुती मंदिर, पण एवढा छान दिसतोय शोभून. त्याला खूपच आवडला त्या जहांगीराला तो मंदिर, तो पेटा. म्हणून त्यांनी आपल्या नोकराला एक पाठवून त्याला घेऊन येऊन सार आला. इतका सुंदर मंदिर तुला कुठे मिळाला? कोण म्हणे, महाराज म्हणाले, जाताना मी कापडच आता विकत घेतलं आणि आमच्या घरा शेजारी एक रंगारी राहते. तिची रंगारी आहे मुलगी. ती मुलगी मोठी कुशल आहे या कलेमध्ये. ती म्हणाले रंगून दिलं. तेव्हा तो म्हटला असं तिला बोलावं म्हणाला, घेऊन येते मलाही असं मंदिर. ती रंगारीण आली. तिला हा बादशाह म्हणाला, हा जहांगीर, म्हणजे इतका सुंदर मंदिर तू रंगवला आहेस, मला असा एक करून दे ना. ती म्हणाली, महाराज तुम्ही मला मलमलचं कापड द्या, प्रयत्न करेन. मलमलचं कापड त्यावेळेला ते ढाक्यावर मलमल यायचे, महाग असायचं ते कापड, सामान्यांच्या आवाक्याला. याला काही बादशाला काय करतो? तो म्हणला, ठीक आहे तुला देतो, पण असाच करशील का बरोबर तसाच, म्हणजे तेजपुंज असा छान. ती म्हणाली, तसा होईल की नाही मला खात्री नाही. कोणाला ते साधं सुती कापड आहे, हे मलमलचं कापड तुला मी देतो, तरी होणार नाही. त्या मलमलच्या कापडाला स्वतःच एक झळ येईल, एवढे नाही होणार का? ते म्हणाले, अहो म्हणाले बादशाह, त्या मंदिराला 2 हात चढले. म्हणाला, मग तू माझ्या मंदिराला रंगाचे 4 हात चढव. ती म्हणाली, तसं तुम्हाला लक्षात आलं नाही. तुम्ही जरी लहानपणा असला तरी यातलं तुम्हाला कळत नाही. म्हणाला, मग काय म्हणजे काय? ती म्हणली, असं आहे म्हणाले, हा तुमचा जो सरदार आहे ना, हा एका मुलीच्या प्रेमात पडलेला आहे.
आणि ती मुलगी माझी मैत्रीण. या मंदिराला जेव्हा मी रंग दिला, एकच हात दिला मला, त्यावेळेला ती मैत्रीण पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत इथंच होते. तिने मला मदत केली. त्यामुळे याला एक हात रंगाचा चढला आणि एक हात प्रेमाचा चढला. तुमचं असं काही असेल तर सांगा. असा हा जो प्रेमाचा रंग असतो ना, तो व्यवहारात जर असा चढून अनुभवायला येत असेल, भगवत प्रेमाचा अनुभव दीक्षेच्या वेळेला शिष्याच्या अंतःकरणावर चढून का दिसणार? मामा म्हणायचे ही जी प्रेम नावाची चीज आहे ना, सर चढके बोलते, डोक्यावर चढून ती दाखवते आपलं असतं. इतकं ते प्रेम महत्वाचं आहे. ते सांगावं लागत नाही त्या प्रेमाचं अस्तित्व. ज्याच्या हृदयामध्ये ते प्रेम असतं त्याच्या हृदयातनं ते स्वयंभू प्रकाशित असतं. ते कोणाला सांगावं लागत नाही याला भगवत प्रेमाची प्राप्ती झाली. शास्त्रांनी असं वर्णन केलेलं आहे की जसं एखाद्याला दारू चढली ना, तर सांगावं लागत नाही की याने घेतली आणि याला चढली. त्याच्या लक्षणांवरूनच कळतं. त्याची रक्त कुठे काही बरळतो, कुठेही पडतो, अंगावरच्या वस्त्रांचा भान नसतं. शास्त्र म्हणतं की साधी दारू चढली तर हीच. मग अमृत स्वरूप प्रेमशक्ती जर चढली एखाद्याला, त्याची काय स्थिती होत असेल? म्हणून सांगितलंय शास्त्राने, नृत्यंती सनृत्यंती, तो नाचतो, रोदंती, रडतो, त्याला स्वतःला काही कळत नाही, कधी हसतो, कंठावरोध, रोमांचाश्रुही, रोमांच येतात, अश्रू येतात, त्याला स्वतःच्या शरीराचं भान नसतं, अंगावरच्या वस्त्रांचं भान नसतं. तो त्याच एका भगवंतांच्या प्रेमाच्या नोंदीत राहतो. ही लक्षणं अशी दिसतात, अनुभवाला येतात. आणि म्हणून माऊली सांगतात की प्रत्यक्ष ते दिसतं. प्रत्यक्ष खावं लागे त्याचे अपैसे, आपोआप ते प्राप्त होतं. सांगावं लागत नाही की याच्या हृदयामध्ये भरपूर प्रेम प्रकाशला. जे महात्मे खरे त्या प्रेमामध्ये राहिलेले असतात ना, त्यांना कोणाला असे नाटकं करावं लागत नाही. त्या भगवत प्रेमाची ते आपसूक येतो. ज्या साधकांवर कृपा झालेली असते भगवंतांची, सद्गुरूंची, त्यांना नाटक करावं लागत नाही. आपोआप सद्गुरूंच्या स्मरणाने, भगवंतांच्या स्मरणाने आपोआप अंतःकरणामध्ये प्रेम दाखवतो. नुसतं दाखवण्याची नाही, आपली लक्षणं दाखवतो. ती लक्षणं समोरच्याला कळतात. ताईंच्या वेळी अनेक वेळा बघितलं, लोक दर्शनाला आले, त्यांच्या समोर आले की ते रडायला लागले. त्यांना ते सात्विक भाव अनावर किती वेळा मी पाहिलं. एकदा मी त्यांना गमतीने मुद्दाम त्यांना चेष्टा म्हणून मुद्दाम त्यांना म्हटलं, काही लोक धपाधपा तुमच्यासमोर येऊन रडतात, कसं काय होतं त्यावेळेला तू गमत वाटत नको. त्याची भगवंतांची कृपा असते. त्या माझ्या समोर आल्यावर त्या प्रेमाचा आविर्भाव होतो आणि म्हणून तसं होतं. त्याला म्हटलं तुम्ही काही सांगताय, मुद्दामच सांगताय, काही सांगताय, तर त्या म्हणाल्या तुझ्या समोर असं होईल ना, त्या कळेल म्हणाले. आणि खरंच मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्सव होता. जो कोणी आला त्याला काही माझ्याकडे त्यांच्याकडे, आणि तो समोर आला माझ्या, काय व्हायचं त्याला कळायचं, तो रडायला लागला, एकदम टाव पडून त्याच्या अंगावर रोमांचाची लक्षणं दिसायला लागली. असं एक 7-8 त्याने आता थांबलं. आता काय आता हे तू करतोयस का? ते लोक आपण रडताय, त्यांना तरी कळतंय का की त्यांना काय होतंय? त्यांनाही कळत नाही. मग म्हणाले याला म्हणतात प्रेमाची लक्षणं, भक्तीची लक्षणं. सद्गुरूंच्या ठिकाणी भगवत प्रेमाचा आविर्भाव होता आणि तो आविर्भाव स्वतःमध्ये प्रकट होऊन अंतर्बाह्य प्रेमरूप होणार. हा त्या मतत्रयीच्या प्रणालीच्या अनुग्रहाचा फळाचा आहे. हे प्रत्यक्ष फळ आहे त्या प्रणालीचं. आपल्याकडे आलेली ती जी दिव्य परंपरा आहे, ती दिव्य परंपरा दिव्योपयोग परंपरेने आलेली आहे, ज्यांच्यापासून आपल्याला मिळाली. अवतारी महात्मा, मामा साक्षात दत्तप्रभू होते, ताई साक्षात प्रत्यक्ष राधाजी होते, भगवत होते.
यांच्याकडून आपल्याला मिळालेली प्रणाली आहे ती तिचा प्रभाव दाखवण्यासाठी कशी पाहिजे. खोट जर कुठे असेल तर आमच्याच कशी, आमच्याच हृदयामध्ये एवढ्या वासना जन्मजन्मीच्या साठलेल्या आहेत की त्या दूर करायला त्या शक्तीला वेळ लागणार, प्रेमशक्ती. आपण जर साधन नियमाने केलं, त्याचं स्मरण सतत ठेवलं तर ती प्रक्रिया लवकर होऊ शकते. म्हणून माऊली सांगतात की हे प्रत्यक्ष दिसतं आणि खावं लागतं, ते प्राप्त व्हायला लागतं. केव्हा तर तो अनुग्रह मिळाल्यानंतर नियमाने साधन होईल तेव्हा. नुसतं साधन अनुपयोग नाही, सतत त्यांचं अनुसंधान राहायला पाहिजे. ज्या ज्या निमित्ताने त्यांचं अनुसंधान होईल त्या गोष्टी केल्या पाहिजे. मानस पूजा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, त्यांच्याविषयी काही वाचलं पाहिजे, संप्रदायाचं तत्वज्ञान समजून घेतलं पाहिजे. असं सर्वांकाही आपण सतत तेच करत राहू तर त्यांच्या त्या परमप्रेम शक्तीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपण अंतर्बाह्य प्रेमरूप भगवंताशिवाय राहणार. ते तसं आपण व्हावं म्हणून तर त्यांनी हाताशी धरून कृपा केली ना. मग त्या कृपेची प्रचिती घ्यायला नको का? अत्यंत दुर्लभ असं त्रैलोक्यात कुठे मिळणार नाही असं साधन त्यांच्या कृपेने मिळालं. ते साधन नियमाने करून याच जन्मामध्ये जर आपण ते साधन घेऊ शकलो, धन्यता, तर काय उपयोग आहे? तर तो पुरुषार्थ नाही तर उपयोग काय? जगामध्ये आणखी आम्ही 100 गोष्टी मिळवू, घर, गाडी, बंगला, अमुक काय पाहिजे ते मिळवू, पण त्याला अर्थ काय? तुमच्याबरोबर ते काही येणार नाही, तुमचा त्याला काही उपयोग पण नाही. तुम्हाला त्याचा नाही, त्याला तुमचा काही उपयोग. शेवटी बरोबर येणार आहे ते प्रेम, आणि तेच प्रेम तुम्हाला भगवंतांमध्ये मिसळून टाकणार आहे, त्यांच्याशी एकरूप करून टाकणार आहे. जी प्राप्ती खरी व्हायला हवी मनुष्य जन्म झाल्यानंतर, ती प्राप्ती यानेच मिळणार आहे. दुसरीकडे जायचं नाही आपल्याला. म्हणून आपलं कर्तव्य असं आहे की आपण न चुकता प्रेमाने, नियमाने अखंड साधन आणि उपासना संप्रदायाने सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. आज त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या आणि सद्गुरू परंपरेच्या श्रीचरणी हीच प्रार्थना आपण करूया की तुमच्या कृपेने आम्हाला लाभलेलं साधन आमच्याकडून नियमाने, प्रेमाने, आणि त्याची प्रचिती याच जन्मात आम्हाला प्राप्त होईल. आम्हाला साधना व्यतिरिक्त इतर काही करण्याची बुद्धीच नाही, अशी प्रार्थना सगळ्यांच्या वतीने त्यांच्या श्रीचरणी करतो. आणि झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून कुंडली विठ्ठल अवधूत चिंतन श्री गुरुदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगीराज श्री महाराज की जय. भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु मातुश्री साई महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव